हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहत आहे 12वीचं केमिस्ट्री. त्यामध्ये आपला चालू युनिट नंबर 4, दॅट इज द केमिकल थर्मोडायनामिक्स. आणि आजचा आपला टॉपिक आहे 4.10.5, दॅट इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. आता स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे काय? आपण स्टँडर्ड म्हणजे याचा अर्थ पाहिला होता. स्टँडर्ड म्हणजे असा की जी गोष्ट, ऐकून घ्या बरोबर, 1 बार प्रेशरमध्ये आणि 25 डिग्री सेल्सिअसवर ज्या स्टेटमध्ये राहील तिथं स्टँडर्ड स्टेट सांगतो. सपोज आपण हायड्रोजन गॅस घेतला. हायड्रोजन गॅस हा 25 डिग्री सेल्सिअसवर आणि 1 बार प्रेशरवर हा गॅस फॉर्ममध्ये राहतो. हे त्याचं स्टँडर्ड स्टेट समजून घ्या. जसं ऑक्सिजन गॅस हा 25 डिग्री सेल्सिअसवर आणि 1 बार प्रेशरवर या कंडिशन्समध्ये गॅस फॉर्ममध्ये राहतो. तिथं स्टँडर्ड स्टेट्स हे समजून घ्यायची गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवलं, मग कोणताही लिक्विड असो, सॉलिड असो, गॅस असो, तो 1 बार प्रेशर आणि 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 केल्विन या कंडिशनमध्ये ज्या स्टेटमध्ये तो नॉर्मली राहील ती त्याची स्टँडर्ड स्टेट्स. ठीक आहे. एन्थॅल्पी म्हणजे हीट म्हणजे एनर्जी. आणि फॉर्मेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट बनण्याची क्रिया, एखादी गोष्ट बनणे म्हणजे फॉर्मेशन. आपण याला म्हणू डेल्टा एफ फॉर द फॉर्मेशन, इथं एच इज एन्थॅल्पी. हे त्याचं नोटेशन, दॅट इज द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन असं म्हणतात त्याला. ठीक आहे, हे महत्वाचं. आता बघा रे, याची डेफिनेशन काय? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनाइज व्हेन एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनाइज म्हणजे च्याशी संबंधित. कशाशी? एखादी रिॲक्शन असेल, एखादी गोष्ट असेल तयार व्हायची. A reaction in which 1 mole of a pure compound in its standard state. हे महत्त्वाची गोष्ट आहे. 1 mole of a pure compound. हे बघा रे, जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये जाता तेव्हा 1 mole जर शब्द नसला तुमचा तर मार्क देत नाही आम्ही. स्टँडर्ड स्टेट मध्ये लिहिलं असेल तर मार्क देत नाही आम्ही. आणि याच्यामध्ये एन्थॅल्पी चेंज हा शब्द महत्वाचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या मताला काहीतरी शॉर्ट करू नका. तर एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनाइज अ रिॲक्शन व्हेन or the which 1 mole of a pure compound in its standard state is formed from its element in their standard state. याचा सरळ अर्थ असा की एखादा जर का कंपाऊंड बनून राहिला, तो फॉर्म होऊन राहिला, तो जर स्टँडर्ड स्टेट मध्ये ज्या स्टेट मध्ये राहील ते स्टेट अलग. तो कंपाऊंड बनण्यासाठी एलिमेंट्स रिॲक्ट होणारच आहे. ते एलिमेंट सुद्धा त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्येच पाहिजे. म्हणजे जेव्हा 2 एलिमेंट कंबाईन होऊन एखादा कंपाऊंड जर बनवून राहिला असेल, हा स्टँडर्ड स्टेट मध्ये जे काही त्याची एलिमेंटची स्टेट असेल, ते कंपाऊंडची स्टेट असेल, ते व्हॉट एव्हर, तर अशा कंडिशनला जी एनर्जी चेंज होऊन राहिली, एन्थॅल्पी चेंज होऊन राहिली, मग वेदर इट एक्झोथर्मिक और एंडोथर्मिक, शक्यतो ती एक्झोथर्मिकच राहील शक्यतो. तर अशा कंडिशन मध्ये 1 मोल म्हणजे अमाऊंट. आता डबल सांगतो, जर एखादा कंपाऊंड किती अमाऊंटला 1 मोल जर एखादा कंपाऊंड फॉर्म होऊन राहिला, त्याला फॉर्म करण्यासाठी एलिमेंट लागल. ते एलिमेंट सुद्धा त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्येच पाहिजे. जेव्हा 2 एलिमेंट और 2 पेक्षा जास्त पकडा, की आपण 2 पकडू, 2 एलिमेंट त्यांच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये एकमेकाशी रिॲक्ट होऊन एखादा कंपाऊंड बनवून राहिला, तिथं जे एनर्जी चेंज होऊन राहिली आहे आणि ते किती अमाऊंट मध्ये? 1 मोल अमाऊंट मध्ये, त्याला म्हणतो आपण एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. मी एक्झाम्पल घेतो, तुमच्या लक्षात येईल. जसं एक्झाम्पल आपण पाहू, आता फॉर्मेशन ऑफ वॉटर हे सगळ्याच माहित आहे. जसं H2 हा गॅस आहे रे. आता H2 हा गॅस 1 बार प्रेशर आणि 25 डिग्रीवर गॅस राहतो. हे तुझी स्टँडर्ड स्टेट आहे, पण तुम्हाला हे मेन्शन करणं आहे तशी प्लस हाफ O2. आता हाफ O2 म्हणजे ऑक्सिजनला घेतलं ना, अर्ध तोडला असं नाही होत. हे बघा रे, हे जे बोर्ड लिहिलं जाते ना, या सगळ्या रिएक्शन हायपोथेटिकल कन्सेप्ट मध्ये असतात. ठीक आहे. ऑक्सिजन काय असतो? तसं स्टँडर्ड स्टेट मध्ये गॅस. बघा रे, 2 हायड्रोजन आहे, 1 ऑक्सिजन आहे. आता हाफ म्हणजे काय होणार आहे? तो 2 असून 1 ऑक्सिजन, दुसरा ऑक्सिजन म्हणजे किती ऑक्सिजन? सिंगल ऑक्सिजन. पण सिंगल ऑक्सिजन लिहिता येत नाही, म्हणून अशा फॉर्म मध्ये लिहावं लागतं. ते का गॅस म्हणून ऍटॉमिक लिहिता येत नसतो. तर मग असं होईल ते H2O
आता H2 ची स्टेट काय आहे मला सांगा. पाणी 25 डिग्रीवर आणि 1 बार प्रेशरवर लिक्विड फॉर्म मध्ये आहे, हे Cl. आता स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर इज -286 किलो जूल्स. आता तुम्ही अजून दुसरं पुस्तक पहा तो थोड्याफार व्हॅल्यू मध्ये चेंज येते पण जास्त नाही. आता ह्या व्हॅल्यू पार्ट करायची गरज नाही, ठीक आहे. हे दिलेल्या राहतात पुस्तकात, वापरा कुठेही वापरा, दिलेलंच राहतं, हे कोणी पार्ट नसते करत. या रिॲक्शन असं लक्षात येते का जेव्हा 1 मोल वॉटर तयार होऊन लागलं, 1 मोलच आहे ना, काही नसते म्हणजे 1 असते, पण आपण 1 लिहित बसत नाही. जेव्हा 1 मोल वॉटर तयार होऊन आलं, पण कधी होऊन राहिलं जेव्हा हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस कंबाईन होऊन राहिलं तेव्हा वॉटर फॉर्म होऊन राहिलं. Now this is the formation of standard enthalpy of formation of water, that is -286, that is the exothermic. कोणता मायनस आहे म्हणजे एक्झोथर्मिक, म्हणजे सिस्टीम पासून सराउंडिंगला हीट बाहेर निघून राहिली. आपण पहिलेच बोललो आहे का एखाद्या गोष्टीची हीट और एनर्जी कमी होऊन राहिली असेल त्याची स्टॅबिलिटी तेवढीच वाढते. ओके ओके. आता हे तर झालं. अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं सांगतो. फर्स्ट एक्झाम्पल घ्या. सेकंड मध्ये काय, सपोज कार्बन आहे, कार्बन सॉलिडच राहते, पण कार्बन कोणता ग्राफाइट, ॲलोट्रॉप्स आहे कार्बनचे, डायमंड झालं, बकमिस्टर फ्लोरीन झालं, ग्राफाइट झालं, ठीक आहे. आपण इथे सॉलिड लिहू शकतो, असं काही नाही, असं सॉलिड, ठीक आहे. सॉलिडच असते ग्राफाइट. ग्राफाइट म्हणजे माहिती का काय, तुमची पेन्सिलची जे टोक असते ना, पेन्सिल ज्याला तुम्ही लिहिता ब्लॅक कलरचं, ग्राफाइट म्हणजे प्लस ट्वाइस CH2 हा कशात राहतो गॅस, इथं सॉलिड लिहिलं तरी चालेल, असं काही नाही. आता याच्यापासून काय बनवले, एक कार्बन आहे, 4 हायड्रोजन आहे, CH4 म्हणजे मिथेन. आणि तुम्हाला माहित आहे मिथेन गॅस हा जळतो म्हणजे एनर्जी देतो जळून. अशा वेळेस स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ दॅट मिथेन इज -74.8 किलो जूल्स पर मोल. म्हणजे 1 मोल जर का CH4 गॅस तयार होऊन राहिला त्यासाठी स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन ची व्हॅल्यू आहे -74.8. याचा सरळ अर्थ असा का जेव्हा 1 मोल मिथेन तयार होते तेव्हा एवढी एनर्जी सिस्टीम पासून सराउंडिंग मध्ये बाहेर जाते. कोणता मायनस व्हॅल्यू आहे म्हणजे ते एक्झोथर्मिक. सरळ अशा प्रकारचे एक्झाम्पल आहे. आता त्याच्याच मध्ये तुम्हाला डू यू नो असं मिळेल पुस्तकात. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहित आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय डू यू नो मध्ये, तर तशी हे एक्झाम्पल आहे, एक रिॲक्शन दिलेली. आता असं खरंच कधी होत नसते लॅब मध्ये का आपण एखादा कार्बन आणला, एरे कार्बन 4 हायड्रोजन मिक्स केले, मिथेन गॅस बनला नाही, असं नाही होत. हे हायपोथेटिकल कन्सेप्ट आहे. म्हणजे एक प्रकारची एखाद्याची रचना आहे, डोक्याची काही कला आहे, बाबा असं होत असं नाही. पण असं नक्कीच होते असं नाही राहत. हायड्रोजन घेतला, ऑक्सिजन मिक्स करून टाकला, झालं पाणी, असं नाही होत. मग ह्या ज्या व्हॅल्यूज आहे, ह्या व्हॅल्यू या हायपोथेटिकल रिॲक्शनचा आहे असं त्या डू यू नो मध्ये म्हटलं. ठीक आहे की नाही. आम्ही जसं एक्झाम्पल की आपण असं पाहतो की वॉटर आहे, समजा HCl आपण घेतलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड, त्याचं डिसोसिएशन कसं होईल, H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह. मग आता H पॉझिटिव्ह Cl निगेटिव्ह आपण असं लिहत राहतो. आणि आपण म्हणतो का एखादा जर बेस असेल NaOH, त्यातला हा OH निगेटिव्ह याला घेऊन जाईल, तसा हायड्रोजन चालला प्लस आणि ऑक्सिजन मायनस आला, आणि हे आपल्याला डोळ्यात दिसणार थोडी आहे. म्हणून ह्या सगळ्या हायपोथेटिकल कन्सेप्ट्स आहेत, ह्या रिॲक्शन्स. आणि त्या हे जे एंथैल्पी आहे, हे एंथैल्पी ह्या हायपोथेटिकल रिॲक्शन्स. आता स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन याला F म्हणू शकता तुम्ही. आता F तर म्हणतोच आपण, पण ही कंबशन रिॲक्शन सुद्धा आहे. कोणची वाली, ही वाली. मी सांगतो पुढे आपल्याला आज शिकायचं आहे कंबशन रिॲक्शन म्हणजे काय. कंबशन रिॲक्शन म्हणजे एखादी गोष्ट कम्प्लिटली बर्न होणं किंवा ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होणं. आता ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, इथं ऑक्सिजन झालं. आता इथं तुम्ही ही याला फॉर्मेशन एनर्जी म्हणू शकता आणि कंबशन एनर्जी सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे, मी सांगतो नंतर, पहिले एवढं समजून घ्या. ठीक आहे, हा झाला आपला टॉपिक 4.10.5, दॅट इज स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ फॉर्मेशन. नेक्स्ट टॉपिक शिकू. आता बघू रे सेकंड पार्ट, दॅट इज द 4.10.6, दॅट इज द स्टँडर्ड एंथैल्पी ऑफ अ रिॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड एंथैल्पीज ऑफ अ फॉर्मेशन. याचा मराठी आणि सिंपल असा अर्थ
की एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन तुम्ही काढू शकता एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन करून. म्हणजे एखाद्या रिॲक्शनची कंप्लीट एनर्जी तुम्ही काढू शकता कशावरून, तर त्या रिॲक्शनच्या रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या फॉर्मेशनच्या एनर्जीवरून. बघा कसं काय करायचं आपण नक्की इथं. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड शब्द महत्वाचा आहे बेटा. मी बघाशी बोललो स्टँडर्ड म्हणजे काय. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, एखाद्या रिॲक्शनची एन्थाल्पी तुम्ही काढू शकता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. ठीक आहे, मी एक्झाम्पल घेतो तुमच्या लक्षात येते, पण त्याच्या आधी एक पॉईंट समजून घ्या. बघा रे, पहिला पॉईंट असा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एलिमेंट्स आर झिरो. म्हणजे एखादा एलिमेंट जर फॉर्म होऊन राहिला ह्या जगात म्हणा, ह्या युनिव्हर्स मध्ये म्हणा, तर त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, तो फॉर्म होत असताना त्याची एनर्जी झिरो राहते, असं समजून घ्यायचं. दुसरं असं आहे, एलिमेंट म्हटलं मी, एलिमेंट जसं हायड्रोजन गॅस झाला, ऑक्सिजन गॅस झाला, हे समजून घ्या. वॉटर नाही म्हटलं मी, ठीक आहे. जसं सोडियम झाला, आलं लक्षात, जसं क्लोरीन गॅस झाला, हे असं. ठीक आहे, डोंट गेट कन्फ्युज. नाउ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड म्हणजे एन्थाल्पी ऑफ दॅट कंपाऊंड. आता याचा अर्थ काय आपल्याला ते समजा. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड, एखादा कंपाऊंड म्हटलं मी बेटा, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल झालं, H2 झालं, C2H5OH झालं, व्हॉट एव्हर काही असो, हा एलिमेंट आहे, कंपाऊंड आहे. एलिमेंट कंबाईन्स टू फॉर्म अ कंपाऊंड, हे लक्षात घ्या. यांचं पहिलं वाक्य काय, शांतपणे समजून घ्या. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ एलिमेंट इज झिरो. म्हणजे एखादा एलिमेंट तयार होत असताना त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी म्हणजे त्याची एनर्जी, त्याची हीट ही झिरो असते. सेकंड, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड. आता एखादा कंपाऊंड जर बनून आला, हेच त्याची एन्थाल्पी ऑफ अ कंपाऊंड आहे. म्हणजे त्या कंपाऊंड बनण्याची जी एनर्जी आहे तेच ते कंपाऊंडची एनर्जी आहे. ठीक आहे, ते दोन पॉईंट महत्वाचे आहेत. आता बघा रे, जसं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी, जसं A प्लस B गिव्स राईज टू C प्लस D. ठीक आहे, यांचं काय म्हणणं आहे, एक रिॲक्शन आहे म्हणजे A प्लस B गिव्स राईज टू C प्लस D. स्मॉल a, स्मॉल b, स्मॉल c आणि स्मॉल d हे गुणांक झाले, कोएफिशियंट्स. ओके, आता तुम्हाला काय काढायचं आहे, काय टास्क आहे, तुम्हाला एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन काढायची आहे. पण एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन कुठून निघू शकते, म्हणजे एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन माहित पाहिजे, और दिलेला डाटा असतो. तुम्हाला एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशनचा डाटा दिलेला राहील आणि त्यानुसार तुम्हाला एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन काढावी लागेल. पण एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन वरून एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन कशी निघते हे आता बघू आपण. ठीक आहे, हे एक्झाम्पल दिलेलं आहे, मानलं. चला बघा ना, आता काय म्हणते, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन काढायची आहे. कशावरून निघते स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन वरून. मग आता स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कसं बघा रे बेटा, हा झाला रिॲक्टंट आणि हा झाला रे प्रोडक्ट. बाणाच्या या साइडनं रिॲक्टंट आणि त्या साइडनं म्हणजे तिथं जो बाण लागू राहिला आहे तो झाला प्रोडक्ट. ओके, ही रिव्हर्सिबल रिॲक्शनची गोष्ट नाही, वन सिंगल स्टेप रिॲक्शन आर वन डायरेक्शन रिॲक्शनची गोष्ट आहे. नाउ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज, आता कशावर राहील, काय म्हटलं त्यांनी, प्रोडक्ट रिॲक्टंट. आता बघा रे कसं, नाउ बघा रे, स्मॉल a एन्थाल्पी ऑफ A प्लस, आता हे एक लक्षात घ्या, इथं आपण प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट करत असतो, सॉरी, स्मॉल c एन्थाल्पी ऑफ C प्लस स्मॉल d एन्थाल्पी ऑफ D, हा झाला रिॲक्टंट मायनस. म्हणजे काय करावं लागते म्हणते, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन तुम्हाला कळायची असेल तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट प्रोडक्ट मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्टंट हे मायनस करावं लागेल. हेन्स सेकंड याच्यामध्ये स्मॉल a एन्थाल्पी ऑफ A प्लस स्मॉल b एन्थाल्पी ऑफ B.
आता आपण इथं काय पाहिलंय, डेल्टा एच एफ व्हॅल्यू ही एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू एवढीच राहते. म्हणजे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ रिएक्शन इज इक्वल्स टू द एन्थाल्पी ऑफ द रिएक्शन ऑर द कंपाऊंड. आपण कंपाऊंडची गोष्ट करत असून तर डबल एक वेळा सांगतो बघा, आपल्याला काय करायचं आहे, एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन काढायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे, रिएक्शनची एन्थाल्पी किती आहे, प्लस असून मायनस असून व्हॉटएव्हर. पण रिएक्शनची एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी रिएक्शनची काढण्यासाठी तुम्हाला त्याची स्टँडर्ड फॉर्मेशन माहित पाहिजे एन्थाल्पी. मग फॉर्मेशन एन्थाल्पी कशी निघेल म्हणजे रिएक्शनची प्रॉडक्ट मायनस रिएक्टंट. म्हणजे प्रॉडक्टची स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर्मेशनची काढायची आणि मायनस रिएक्टंटची काढ. म्हणजे प्रॉडक्टची स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर्मेशन राहील मायनस रिएक्टंटची फॉर्मेशन ऑफ एन्थाल्पी राहील. ठीक आहे, आता बघू. मग आता जर का हे म्हणजे सारखंच आहे तर आपण असंही लिहू शकतो, हे नाव डेल्टा आर 0 इक्वल्स टू, आता बघा रे कसं, आता इथं काय सी, ठीक आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ सी प्लस कोण का हे दोन्ही इक्वल आहे ना, याच्या जागी लिहिलं तरी चालतं, सारखंच आहे, प्लस आता डी चं कुठं आहे, हा स्मॉल डी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ डी. हा झाला प्रोडक्ट मायनस काय करायचं आहे म्हणते रिएक्टंट. नाउ आता इथं ए, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ ए प्लस स्मॉल बी, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ बी. आता याच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या असते, याची व्हॅल्यू वेगळी आहे, याची व्हॅल्यू वेगळी आहे, याची व्हॅल्यू वेगळी आहे, याची व्हॅल्यू वेगळी आहे. रिमेंबर जर एलिमेंट असेल रिएक्शन मध्ये एखादा तर त्याची एन्थाल्पीची व्हॅल्यू 0 घ्यायची. ती दिलेली नसते म्हणजे 0च असते, हे लक्षात घ्या. मी एक्झाम्पल घेतल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, मग आता बघा रे, आता याची काहीतरी व्हॅल्यू असेल, याची काहीतरी व्हॅल्यू असेल, याची काहीतरी व्हॅल्यू असेल, याची काहीतरी व्हॅल्यू असेल. आता मायनस मायनस प्लस होते, ह्या सगळ्या ज्या मायनस तुम्ही बेरीज करताना वजाबाकी करताना जे रूल्स आहेत ते आपण 7वी 8वीत शिकलो आहे, ते मी डबल सांगणार नाही. तर बघा रे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन इज द एन्थाल्पी स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ प्रोडक्ट मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ रिएक्टंट. मग आता समेशन आहे. नाउ हेन्स डेल्टा आर इक्वल्स टू समेशन ऑफ, समेशन म्हणजे सम ऑफ. आता ह्या दोन्ही याची व्हॅल्यू प्लस करावं लागेल मायनस या दोन्ही याची प्लस करावं लागेल. हे असं आहे. सपोज एक्झाम्पल घेतो फक्त, मायनस समजा 3 प्लस 5 आणि इकडे 6 प्लस 7, मग याची पहिले प्लस करा, याची पहिले प्लस करा, मायनस व्हॅल्यू काढा, असं आहे, समजून घ्या. नाव समेशन, मग याची पहिले सम करावं लागेल, 5 आणि 3 8 होते हे सांगावं लागेल. नाव समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस summation of standard enthalpy of a formation of a reactant. बघा रे काय अर्थ. एन्थाल्पी ऑफ रिएक्शन काढायची आहे तुम्हाला, तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट याची जी की व्हॅल्यू येईल अशी मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ अ रिएक्टंट. समेशन का बरं, सम करायचं आहे ना, ते आन्सर येऊन राहिलं समजा, ते सम करूनच येऊन राहिलं तुमचं, म्हणून समेशन असते. ठीक आहे, म्हणजे पहिले याची व्हॅल्यू काढा, दिलेली राहते, समजून घ्या. याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू, याची व्हॅल्यू, बस प्लस मायनस करणार, बेरीज वजाबाकीचे रूल समजले ना तुम्ही काही करू शकता. 2-3 मार्काचे एक्झाम्पल्स असतात ते. ठीक आहे, पण पोरं तिथे गडबड करतात. पण जर का एखाद्या रिएक्शन मध्ये जर एलिमेंट असेल तर त्याची व्हॅल्यू दिलेली राहत नाही. मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय, पहा. सपोज आता XY प्लस YZ रिएक्ट with use X, Y, Y, Z. ही रिएक्शन आहे. सपोज हा झाला रिएक्टंट, हा झाला रे प्रोडक्ट. आता हा जर झाला कंपाऊंड आणि हा जर झाला समजा एलिमेंट, हा कंपाऊंडच राहिला. तर कंपाऊंडची व्हॅल्यू दिलेली नाही, पण एलिमेंटची व्हॅल्यू राहते काय नाही. कोणत्या एलिमेंटची व्हॅल्यू काय असते रे फॉर्मेशनची, 0, ती दिलेली राहणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल,
प्रॉडक्टची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन दिलेली राहील, काय जे आकडे दिले राहील ते, आणि रिएक्टंटची दिलेली राहील. पण रिएक्टंट मध्ये YZ जर एलिमेंट असेल त्या रिएक्शन मध्ये, जर दोन्ही कंपाऊंड असेल, इकडे कंपाऊंड फॉर्म होत असेल तर त्याची एनर्जी राहते फॉर्मेशनची. पण जर एखाद्या रिएक्शन मध्ये एलिमेंट इन्व्हॉल्व असेल, जो की तो नेहमी काही ना कोणत्या रिएक्शन मध्ये येतेच, तर त्याची स्टँडर्ड एन्थाल्पीची व्हॅल्यू, फॉर्मेशनची व्हॅल्यू दिलेली राहत नाही. म्हणजे याचा समजाचा हा एलिमेंट आहे, कोणकोणचा, जसं H2 गॅस झाला, O2 गॅस झाला, हा क्लोरीन गॅस झाला, किंवा कोणचा एलिमेंट झाला, फक्त एलिमेंट, मी कंपाऊंड नाही म्हटलं, मी वॉटर नाही म्हटलं, इथिल अल्कोहोल नाही म्हटलं, HBr नाही म्हटलं, HCl नाही म्हटलं. तर अशातून जे फक्त एलिमेंट जर रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत असेल तर त्याच्या जागी तिथं 0 व्हॅल्यू असते, हे समजून घ्या. ठीक आहे. आणि अशा वेळेला हा फॉर्म्युला झाला तुमचा. नाव वी गेट द फॉर्म्युला. व्हॉट दॅट फॉर्म्युला इज, वी हॅव टू कॅल्क्युलेट स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन फ्रॉम द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. म्हणजे एखाद्या रिएक्शनची तुम्ही स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन, कम्प्लीट रिएक्शनची एनर्जी काढू शकता, पण तुम्ही ते तेव्हाच काढू शकता जेव्हा तुम्हाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन त्याचं माहित राहील. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कसं, रिएक्ट प्रॉडक्टची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन मायनस रिएक्टंटची स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ती आहे. मी एखादं एक्झाम्पल घेतो, जसं पुस्तकात एक्झाम्पल दिलेलं आहे, पाहू. बघा रे, तुम्हाला एक्झाम्पल दिलेला आहे, प्रॉब्लेम नंबर 4.10, हे तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो काय काय. बघा रे, रिएक्शन काय दिलेली आहे, रिएक्शन दिलेली आहे ट्वाइस C2H6 हा गॅस आहे म्हणते, प्लस 7O2. ठीक आहे, हा पण गॅसच राहणार आहे. आणि काय म्हटलंय त्यांनी, 4CO2 हा गॅसच राहणार आहे, प्लस काय म्हटलंय त्यांनी अजून 6H2O हा काय राहते, लिक्विड. पहा, मी रिपीट करतो, twice C2H6 that is the gas plus 7O2 that is the gas. Now 4CO2 that is the gas and 6H2 water molecules that is the gas. आता रिएक्शन बॅलन्स असतो. आता बेटा एवढा तुम्हाला एलिमेंट आणि कंपाऊंड मधला फरक समजला पाहिजे. बघा, हा C2H6 एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे, कंपाऊंड झाला. हा O2 गॅस एलिमेंट आहे का कंपाऊंड आहे, एलिमेंट आहे. हा काय झाला, कंपाऊंड आहे. हा काय झाला, कंपाऊंड आहे. तर तुम्हाला याची व्हॅल्यू दिलेली आहे, याची व्हॅल्यू दिलेली आहे, याची व्हॅल्यू दिलेली आहे. तुम्ही पुस्तकात जर पाहता, पण तुम्हाला O2 ची व्हॅल्यू दिली राहत नाही. काऊन का, O2 हा एलिमेंट आहे आणि एलिमेंटची फॉर्मेशनची व्हॅल्यू राहत नसते. थोडं डोकं ठिकाणावर ठेवायचं. म्हणून तुम्हाला पहा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2 दिलेली आहे -393.5. तुम्हाला स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर्मेशन ऑफ H2O दिलेली आहे -285.8. आणि तुम्हाला स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर्मेशनची व्हॅल्यू दिलेली आहे C2H6 ची -84.9. पण तुम्हाला कुठेही या एक्झाम्पल मध्ये स्टँडर्ड एन्थाल्पी फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजनची व्हॅल्यू दिलेली नाही. पण ऑक्सिजन एलिमेंट आहे, त्याची कोणची व्हॅल्यू नसते, त्याची व्हॅल्यू असते 0. 0 काही लिहून अर्थच नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल याच्यामध्ये, मी तुम्हाला आन्सर सांगत नाही, तुम्ही स्वतः करा आणि मला आन्सर पाठवा. तुम्हाला काय करायला लागणार, ही रिएक्शन आहे. आता ह्या रिएक्शन मध्ये हा झाला प्रॉडक्ट आणि हा झाला रिएक्टंट. सरळ गोष्ट आहे. तुम्ही काय करा, पहिले CO2 ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, ही व्हॅल्यू प्लस ही व्हॅल्यू करा. आता मायनस मायनस असेल तर प्लस होते, प्लस मायनस असेल तर काय होते, घेऊ नका विचारू. हे साधी गोष्ट झाली, 7वी 8वी. याची पहिली व्हॅल्यू दिलेली आहे, याची करा समेशन, सम करा याची, मायनस याची जी व्हॅल्यू, आता याची व्हॅल्यू नाहीच आहे म्हणजे फक्त एकटीचीच व्हॅल्यू आहे. तर ह्या दोनच्या व्हॅल्यू प्लस करा आणि यातली व्हॅल्यू काढा. जी आन्सर येईल ते तुमचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन झालं. तुम्ही एक वेळा एक्झाम्पल स्वतः करा. मी तुम्हाला स्वतः करून राहिलो, पण जेव्हा तुम्ही स्वतः करा तेव्हा तुम्ही शिका. मी किती शिकवलं, तुम्हाला सगळं आन्सर लिहून दिलं तर काही मतलब नाहीये. ठीक आहे. तर ह्या अशा वेळेला तुम्हाला करावं लागेल. हे झालं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिएक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ अ फॉर्मेशन. यानंतर पुढचा कन्सेप्ट पाहू. नाव आता बघू रे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ कंबशन दॅट इज 4.10.7. बघा, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ कंबशन, आपलं स्टँडर्ड एन्थाल्पी, स्टँडर्डचा अर्थ समजला. एन्थाल्पी म्हणजे हीट म्हणजे एनर्जी, हे समजलं. एनर्जी आपण किलो जूल मध्ये मोजतो. आणि कंबशन म्हणजे काय होते रे, कंबशन म्हणजे एखादी गोष्ट जळणे, कम्प्लिटली बर्न होणे, याला कंबशन म्हणतो. कंबशन रिएक्शन, जसं तुम्ही लाकूड जाळता ते कंबशन आहे, गाडीचं इंधन जाळता ते कंबशनच आहे ना. मग स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन म्हणजे नाव असं लिहायचं, C फॉर कंबशन. बघ इतकं चेंज होते बेटा, बाकी सगळं सारखंच आहे. ठीक आहे. नाव याचा अर्थ काय आहे, एन्थाल्पी चेंज दॅट अकंपनी अ रिएक्शन इन विच व्हेन 1 मोल ऑफ सबस्टन्स इन इट्स स्टँडर्ड स्टेट. हे महत्वाचं आहे, 1 मोल महत्वाचं आहे, एन्थाल्पी चेंज म्हणणं महत्वाचं आहे.
तर काही लिहिलं तर मार्क भेटत नाही. सायन्स मध्ये तुम्ही पॉईंटशीर लिहा, पूर्ण मार्क घ्या, नाही तर एक पॅरेग्राफ देऊनही आम्हाला 0 द्यावा लागतो. ठीक आहे. बघा रे, द एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनाइंग अ रिएक्शन in which when 1 mole of a substance in its standard state are or is completely oxidized or burn म्हटलं तरी चालते, पण ऑक्सिडाइज लिहा. or completely exposed to oxygen. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडाइज म्हणजे काय होते, एखाद्या गोष्टीला ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करणं और त्या गोष्टीमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिजन वाढवणं और ऍड करणं. म्हणजेच ऑक्सिडेशन म्हणजे काय होते, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे हे सारखंच झालं. कम्प्लिटली बर्न म्हणणंही चांगलं झालं किंवा एक्सपोज टू ऑक्सिजन म्हटलं तरी चांगलं झालं. ऑक्सिडाइज म्हटलं तर बेस्टच बेस्ट आहे, कारण तो पुस्तकात लिहिलाय म्हणून. तर आता काय म्हणते बघा, एन्थॅल्पी चेंज दॅट अकंपनाइंग अ रिएक्शन इन व्हिच व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन इट्स स्टँडर्ड स्टेट. म्हणजे 1 मोल सबस्टन्स, 1 मोल, 1 मोल म्हणजे किती होते पाहिलाय आपण याच्यात. 1 मोल सबस्टन्स त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये, म्हणजे 1 बार प्रेशर आणि 25 डिग्री सेल्सिअस वर तो सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, त्याचे स्टँडर्ड स्टेट्स आहेत. सपोज हायड्रोजन गॅस घेतला तर तो गॅस मध्ये येते. इन इट्स स्टँडर्ड स्टेट, त्याच्या स्टँडर्ड अवस्थेमध्ये, अवस्था म्हणतात, इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज. म्हणजे 1 मोल सबस्टन्स आहे तो त्याच्या स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे, आणि तो जर कम्प्लिटली जळला त्याच्यापासून जे एनर्जी आहे ते त्याला म्हणतो असतो आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ अ कंबशन. आता एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर पाहू ना. एक्झाम्पल पहा, जनरल आता काय होते बघा, नाव C2H2 हा गॅस आहे, ठीक आहे, ऍसिडिन म्हणा, प्लस O2 गिव्स राईज टू, आता किती कार्बन आला इथं 2, त्यामुळे 2 CO2 प्लस हायड्रोजन किती आहे 2, त्यामुळे H2O. आता बघा रे, हा गॅस आहे, हाही गॅस आहे, हाही गॅस आहे, त्यामुळे वॉटर काय असते, लिक्विड. आता ही रिएक्शन बॅलन्स करा पहिले. इथे किती पाहिजे, 4 ऑक्सिजन आणि 5 ऑक्सिजन. पण 5 ऑक्सिजन कसं लिहिणार आहे, इथं जर मी 5 ऑक्सिजन लिहिलं तर 5 × 10 जाईल म्हणते, तर शांततेनं करा विचार पहिले. पण 5 ऑक्सिजन जर पाहिजे तर 5 डिवाइड बाय 2 करत असतात. आता 5 डिवाइड बाय 2 चा आन्सर किती होते बेटा, 2.5. 2.5 गुणिले 2 किती होते, 5. हे असं असते, गडबड इथं 5 लोक लिहू. हेच आता ही रिएक्शन रिबॅलन्स, हेच स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ अ रिएक्शन, और इथं C लिहिलं तरी चालते पण R लिहायचं, इज -1300 किलोजूल्स. दिलेलं आहे ते, जे मागच्या लेक्चर मध्ये आपण जे व्हॅल्यू पाहिली होती ना, तीच व्हॅल्यू आहे, तीच रिएक्शन आहे. रिमेंबर, काही गोष्टी रिपीट असतात, त्यामुळे 10 वेळा वाचल्यापेक्षा एकच वेळा चांगली वाचून घेत जा. ठीक आहे. तर C2H2, then 1 mole of C2H2 reacts with the oxygen gas, then 2 mole of CO2 gas and 1 mole of water molecule is obtained. The enthalpy of reaction is -1300, that is the exothermic reaction. आता ही एक एक्झाम्पल आहे. आता इथं R च्या जागी C लिहिलं तर काय होते सर, काहीच होत नाही, बरोबर आहे. याच्या जागी R च्या जागी F लिहिलं तर काय होते, बरोबर आहे. पण R लिहा तर कम्प्लीट रिएक्शनचा एन्थॅल्पी आहे ती. ठीक आहे. जसं काही एक्झाम्पल पुस्तकात दिलेले आहे. आता जसं आपण वॉटर मॉलिक्युलचं पाहिलं होतं ना फॉर्मेशन, तसंही आहे. जसं एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, जसं CH4 प्लस O2 गिव्स राईज टू, आता किती कार्बन आहे रे, 1 कार्बन आहे केलेला, ऑक्सिजन किती आहे 2. आता CO2 असं, मग ऑक्सिजन संपले, मग ऍड करू ना आपण. पण रिएक्शन बॅलन्सिंगच महत्वाचं आहे. हे 10वीची गोष्ट आहे, पण आता हे नाही येत समजून घ्या. किती हायड्रोजन आहे 4, त्यामुळे H2 लिहिलो आपण. किती झाले 4, H2O. आता पहा, CH4 काय, मिथेन हा गॅस आहे. ऐका तुम्ही, मिथेन गॅस असते, जळत येतो. ऑक्सिजन काय रे, गॅस आहे. CO2 काय रे, गॅस आहे. वॉटर काय, लिक्विड आहे. आता याची जे आता त्याच्या आधी मला रिएक्शन बॅलन्स करू. इथं किती ऑक्सिजन आहे रे, 2. इथे किती आहे, 2 आणि 2 2 4. म्हणजे या साईडला 4 ऑक्सिजन, या साईडला 2 आहे. म्हणजे इथे किती लागेल, 2 4. नाव द रिएक्शन इज कम्प्लिटली बॅलन्स. आता बघा रे, नाव एन्थॅल्पी ऑफ अ रिएक्शन ही दिलेली आहे -286, नाही 286 नाही आहे वाटते ही असेल -890 किलोजूल. पाठ करायची गरज नाही, दिलेली आहे तिथे, हे समजून घ्यायचं. -890 जी व्हॅल्यू दिलेली असेल ती लिहायची. आपल्या मतानं पाठ करून जायचं नाही, कारण कामच नाही पडत. आता तुम्ही पायची व्हॅल्यू पाठ करता काय माहितच आहे, असं आहे. प्लॅन्क्स कॉन्स्टंट दिलेलंच राहते, त्यात काय करायची गरज आहे. जे दिलेलं त्याच्या मग फालतू डोकं लावून नको बसू, जे महत्वाचं तो अभ्यास करा. तर ही एक रिएक्शन आहे. दिस रिएक्शन ऑल्सो रिगार्डिंग द कंबशन रिएक्शन और ऑक्सिडेशन रिएक्शन. आता पहा नाही तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन म्हटलं, म्हणून मी काय म्हटलं, 1 मोल सबस्टन्स कम्प्लिटली बर्न होऊन राहिला किंवा त्याचं रिएक्शन ऑक्सिडेशन. आता ऑक्सिजन ऍडिशन करून म्हटलं आहे, अरे सरळ गोष्ट आहे, जळासाठी ऑक्सिजन लागते. बिना ऑक्सिजन जळते का कोणती गोष्ट नाही, हेच ऑक्सिडाइज म्हटलं आहे.
आलं लक्षात? की अशा वेन आहे. आता इथं एक तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकात, तुम्ही जर पाहत असाल तर इथं मग तुम्हाला दिलेलं आहे ट्राय दिस नावाचं. वाचत चला ते शिकवत असतो मी. ट्राय दिस. आता पाहू आपण ट्राय दिस. हा आता पहा रे काय म्हणते ट्राय दिस. राईट थर्मोकेमिकल इक्वेशन. एक थर्मोकेमिकल इक्वेशन लिहा म्हणजे रिॲक्शन लिहा म्हणते. कशाची? फॉर कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ 1 मोल ऑफ H2 गॅस. म्हणजे 1 मोल H2 गॅसचं कम्प्लीट ऑक्सिडेशन होणारी रिॲक्शन लिहा म्हणते. स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज ऑफ द रिॲक्शन इज 286 किलो जूल्स. म्हणजे ते रिॲक्शन जे तुम्ही लिहिणार आहे म्हणते त्याची स्टँडर्ड एन्थॅल्पी दिलेली आहे. म्हटलं तुम्हाला -286 किलो जूल्स इज द व्हॅल्यू -286 किलो जूल एन्थॅल्पी ऑफ अ फॉर्मेशन और एन्थॅल्पी ऑफ अ कंबशन और अ बोथ. म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे म्हणते. आता सांगतो मी, पहिले पाहून घ्या. त्यांनी काय म्हटलं, पहिलं एक स्टेप बाय स्टेप जायचं. राईट थर्मोकेमिकल इक्वेशन. एक थर्मोकेमिकल इक्वेशन असं लिहा ज्याच्यामध्ये 1 मोल हायड्रोजन गॅसचं ऑक्सिडेशन और कम्प्लिटली बनवून राहिलं. आता इथं पहा H2 गॅस आहे, याला बंद करायचं आहे तर ऑक्सिजन लागल तरी लागल. ठीक आहे, बरोबर. काय तयार होते रे? H2. आता रिॲक्शन बॅलन्स करा. हा एक ऑक्सिजन इथं 2 आहे त्यामुळे हा O2 लिहायचा. हा I काय आहे? गॅस. या रिॲक्शन साठी स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन काय दिलेली त्यांनी? स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन दिलेली आहे म्हणते -286 किलो जूल्स. हे आपण मला वाटते लेक्चर चालू झाल्याला पाहिजे होते एक्झाम्पल. तेच एक्झाम्पल आहे बेटा, 10 वेळा पाठ करायची गरज नाही. तर आता याचा प्रश्न काय आहे? पहिला तर प्रश्न तर रिॲक्शन लिहून दाखवा म्हणते अशी, ज्याच्यामध्ये हायड्रोजन 1 मोल हायड्रोजन गॅस, म्हणजे इथं 2 4 नाही, 1 मोल हायड्रोजन गॅस म्हटलं ते ना. 1 मोल हायड्रोजन गॅसचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन दाखवा म्हणते. कम्प्लिटली बंद दाखवा. ऑक्सिडेशन तेव्हाच होईल, बंद तेव्हाच होईल जेव्हा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन होईल. हा कॉमन सेन्स झाला. ठीक आहे, हे लिहिलं. त्यानंतर त्यांनी काय म्हटलं आहे, आता ही जी व्हॅल्यू आहे म्हणजे -286 द व्हॅल्यू स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज. आता त्यांनी काय म्हटलं आहे, मग हे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन झाली सरळ की स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन झाली. म्हणजे तुम्ही या व्हॅल्यूला एक तर अशा ह्याच्यात लिहिता म्हणते का हे अशी लिहिता म्हणते सेम, का हे दोनही सारखेच आहे म्हणते. तर माझ्यानुसार मी तुम्हाला जे आन्सर सांगतो, तुम्हाला काय वाटते ते सांगा पहिले. दोन्ही गोष्टी सारख्याच आहे बेटा. बघा रे, आता H2 तयार होऊन राहिला रिॲक्शन मध्ये, म्हणजे त्याला फॉर्मेशन चालते. पहा प्रश्न काय, इज द व्हॅल्यू -286 किलो जूल. जी व्हॅल्यू आहे म्हणजे -286 किलो जूल, ही ती एन्थॅल्पी ऑफ अ फॉर्मेशन आहे म्हणते. म्हणजे एन्थॅल्पी ऑफ अ फॉर्मेशनची व्हॅल्यू आहे म्हणते ही, और एन्थॅल्पी ऑफ अ कंबशनची व्हॅल्यू आहे म्हणते, और कंबशनची व्हॅल्यू आहे. म्हणजे तुम्ही 286 च्या आधी इथं एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन लिहिलं किंवा कंबशन लिहिलं, दोनपैकी काय लिहा म्हणते, किंवा दोनही लिहिलं तर चालते म्हणते. तर माझं म्हणणं आहे बोथ आर द सेम. बघा रे कसं होते, तुम्ही जेव्हा ऑक्सिडेशन किंवा कम्प्लिटली पण हे वाचून आले असं तर इथं काय म्हणते, व्हेन 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन स्टँडर्ड कम्प्लिटली ऑक्सिडाइज. ऑक्सिडेशन तेव्हाच होते जेव्हा ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होते. म्हणजे ह्या रिॲक्शनला डेल्टा C हे लिहिलं तरी चालते आणि फॉर्मेशनचा F लिहिलं तरी चालते. काऊन तर ह्या रिॲक्शनमध्ये वॉटरचं फॉर्मेशन होऊन राहिलं काय. हा मग तिथे लिहायचं यस. हा मग आता एक्सप्लेन म्हटलं आता त्यांनी जे म्हटलं ते लिहायचं. कसं लिहायचं का, बोथ थिंग्स आर द सेम, नो मॅटर व्हॉट दॅट, because there is the formation of water as well as the combustion reaction as well too, because there is addition of oxygen. Hence we write both or any one, not that specifically the delta F value or the delta formation value, not the specifically the delta C value or the combustion value. Both are the same. We can write any of this. और माझं तर म्हणणं असं आहे की डेल्टा R व्हॅल्यू और रिॲक्शन व्हॅल्यू तुम्ही दिली चालते. हेच त्याचं एक्सप्लेनेशन असं द्यायचं. ठीक आहे. तर या वेळेला आहे बेटा तो स्टडी. आता हे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ कंबशन. आता याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला. प्रॉब्लेम 4.11 प्रॉब्लेम हे 4.10 सारखंच आहे. रिमेंबर. आता याच्यामध्ये त्यांनी म्हटलं काय, हे तुम्ही एक वेळा वाचा. एस्टिमेट द स्टँडर्ड, एस्टिमेट म्हणजे काळा म्हणते, स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ अ कंबशन ऑफ CH4 गॅस. आता CH4 गॅसचं एन्थॅल्पी ऑफ अ कंबशन काढा. अरे डोक्यात टाका, एन्थॅल्पी ऑफ अ कंबशन म्हटलं कशाचं म्हटलं आहे, CH4 गॅसचं. तर सरळ त्याची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन लावत चला तुम्ही. हे होईल रिॲक्शन दिलेली नाही आहे. तुम्ही आन्सर मध्ये पाहा तर पहिली रिॲक्शन लिहा लागते. रिॲक्शन लिहिल्यानंतर पहिले मग काय करायचं, प्रोडक्टचं काढायचं, काय एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन, आणि रिॲक्टंटचं काढायचं, जसं आपण याच्या आधीच्या याच्यात पाहिला. ठीक आहे. आणि त्यानंतर प्लस मायनस करून जे आन्सर येईल ते हे. आता हे काऊन सांगितलं मी, कोणता आधीचं जे एक्झाम्पल आहे त्याचंच सारखं हे एक्झाम्पल आहे. 10 वेळा करू नका, एकसारखा फॉर्म्युला आहे.
जर तुम्हाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायची असेल तर तुम्हाला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ प्रोडक्ट मायनस स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्टंट म्हणजे फॉर्मेशन काढावं लागेल. त्याची व्हॅल्यू मायनस करून जे आन्सर येईल ते तुमचं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आहे. आता रिमेंबर त्याची व्हॅल्यू प्लस मायनस काही विषय नाही राहत. ठीक आहे, मायनस असेल तर ती एक्झोथर्मिक, प्लस असेल तर इंडोथर्मिक. पण एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन शक्यतो काय राहते, निगेटिव्ह राहते. ठीक आहे, तर अशा वेळी आता स्टडी होता बेटा. काही प्रश्न असेल ते विचारा, जे मी म्हटलं ते करून पहा आणि मला करून आन्सर कळवा. ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.